नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता दुसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1969 या वर्षी प्रकाशित झाले. धडा आहे गर्विष्ठ कावळा आणि धड्याचे लेखक आहेत बा मा हराळे. एक होता कावळा, काळा काळा जसा काही कोळसाच. तो होता मोठा गर्विष्ठ. तो नेहमी म्हणायचा, माझ्या इतक्या वेगाने कोण उडू शकतो. त्याला एकदा भेटली चिमणी, इवलीशी. तिला तो चिडवू लागला, चिव चिव चिमणी चिमुरडी, आहेस अगदी भिकारडी आणि एट किती मिरवतेस. तुला माझ्या इतक्या वेगानं उडता येत नाही आणि उगाचच ढुमकत ढुमकत चालतेस. चल लावूया आपली शर्यत. त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं ते पाहूया. दोघेही उडत चालली, कावळा पुढे आणि चिमणी मागे. उडता उडता चिमणी बिचारी दमली, थकून भागून एका झाडावर जाऊन बसली. ते पाहून कावळ्याला आणखीच गर्व झाला. तो उडत उडत पुढे निघाला. त्याला भेटला एक मोर. त्याला पाहून कावळा म्हणाला, नाच नाच नाचतोस मोरा, उगाच मिरवतोस आपला तोरा. अरे माझ्या इतक्या वेगानं उडता येतं का तुला. थुई थुई नाचणं तेवढं तुला येतं. नेहमी उगाच फुशारकी मारत असतोस. चल लावूया आपली शर्यत. त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं पाहूया. मोराला कावळ्याचा राग आला. दोघांची शर्यत लागली. कावळा पुढे आणि मोर मागे. खूप खूप लांब गेले ते. मोर बिचारा दमला. तो गयावया करून म्हणाला, आता आपण थांबूया. पण कावळा कसाचा थांबतो. तो गर्वाने पुढेच निघाला. मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला. पुढे लागले एक सरोवर. तेथे एक घार होती. तिला पाहून कावळा म्हणाला, घारे घारे उंच उडतेस आकाशी, शर्यत लावतेस का माझ्याशी. त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्याबरोबर उडत येतेस का. पाहूया कोण आधी जातं ते. लावूया आपली शर्यत. कावळ्याचा गर्विष्ठपणा पाहून घारीला हसू आले. त्या दोघांची शर्यत लागली. घारीचा झपाटा मोठा. ती केव्हाच पुढे निघून गेली. कावळ्याचे पंखही दुखू लागले. त्याला खूप खूप दम लागला. धापा टाकत टाकत तो घारीला म्हणाला, ताई ताई आता तू थकली असशील. आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया. घार म्हणाली, का रे बाबा, आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचं आहे ना. पाहूया आधी कोण जातं ते. कावळा खूप दमला होता. तो घारीची मनधरणी करू लागला. घार हसून त्याला म्हणाली, काय कावळे दादा, फिटली का तुझी शर्यतची हौस. मित्रांनो, गर्व कधीच करू नये. कसलाही आणि कोणताही गर्व खरंच कधीच करू नये. त्याने आपलंच नुकसान आहे. आणि या धड्यातनं आपल्याला ही शिकवण भेटते.